नमस्कार. आजपासून आपण न्यूमरोलॉजीचा बेस असलेल्या किंवा अंकशास्त्राचा कसा यूज करता येईल आपल्याला यासाठी मी काही केस स्टडी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. तर सर्वात प्रथम आपण काही फिल्म स्टार आहेत किंवा काही पॉलिटिशियन लोक आहेत यांचा डेटा सहज तुम्हाला इंटरनेटवरती अवेलेबल होऊ शकतो, जेणेकरून त्यांचा डेटाही मिळेल तुम्हाला आणि मी जी केस स्टडी तुमच्याबरोबर शेअर करेल त्याची माहिती तुम्हाला बरोबर क्रॉस चेक करता येऊ शकते. तर सर्वात प्रथम आपण सुरू करूयात सलमान खानच्या बर्थडेटने सुरुवात करूयात. सलमान खानच्या लाईफमधला मेजर जे इव्हेंट आहेत किंवा असे काही पिक्चर होते की ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्याला काही टर्निंग पॉईंट मिळाले, तर ते टर्निंग पॉईंट नेमकी कोणत्या वर्षी झाले आणि त्याच वर्षी का घटना घडल्या या सगळ्यांची माहिती तुम्हाला या केस स्टडीमधून मिळणार आहे. तर सलमान खानची बर्थडेट आहे 27/12/1965. आता तुम्हाला काय करायचं आहे, 27 याचा एक सिंगल डिजिट काढा, म्हणजे 2 आणि 7ची ॲडिशन करा, 9 वर येईल, तो झाला त्याचा मुलांक नंबर. तसंच तुम्हाला काय करायचं, पूर्ण बर्थडेटची टोटल करा. 27/12/1965 यांच्या सगळ्या अंकांची जर बेरीज केली तर ती 33 वर येते, त्याचा भाग्यांक 6 वर येतोय. तसंच 27/12/1965 ही तुम्हाला सनसाईन चेक करायची आहे. सलमान खानची कोणती येते, कॅप्रिकॉर्न ही सनसाईन येते, म्हणजे 8 नंबर शनीचा नंबर घ्यायचा आहे. तर आता लक्षात ठेवा, मुलांक 9, भाग्यांक 6 आणि सनसाईन 8. तर आता काय होणार माहिती आहे का, याच्यामध्ये 9 आणि 6 तर एकाच फॅमिली नंबरमधले आहेत. 3, 6, 9 हे फॅमिली नंबर आहेत, म्हणजे त्या सलमान खानच्या आयुष्यामध्ये 3, 9 आणि 6 या इयरला इव्हेंट होते. आताचं इयर कसं 9 आहे, 2025, याची टोटल केली तर 9 वर येते, म्हणजे यावर्षी इव्हेंट होणार आहे. असंच त्याचं जे सनसाईन येते 8, त्या 8ला फॅमिली नंबर आपल्याला घ्यायचा आहे 5. 5 आणि 8चं कॉम्बिनेशन जुळतं किंवा तेव्हा इव्हेंट होताना दिसतात 8 बरोबरचं. 1 हा त्याचा जो मुलांक नंबर 9 आहे त्याचा एक खूप चांगला नंबर आहे, तो त्याला मॅच होणारा. 9ला 1 चालतो चांगला, आणि 8 सोबत एक लकी नंबर नाही आहे, परंतु इव्हेंट देताना दिसतो हा नंबर. तर 9 नंबर असतात टोटल, 1 पासून 9 पर्यंत 9 नंबर आहेत. 3, 6, 9 हे 3 नंबर आले, 1, 5, 8 हे 3 नंबर, म्हणजे 6 नंबर सलमान खानच्या फेवरमध्ये काम करताना तुम्हाला दिसतील. तर आता सध्या सलमान खानच्या आयुष्यातलं बघूयात. तर त्याचं सुरुवात आपण करूयात कुठून माहिती आहे का, त्याचा 90च्या दशकातला जो पिक्चर आला होता जिथून त्याची ओळख मिळाली त्याला खऱ्या अर्थाने, त्या पिक्चरचं नाव काय आहे, मैंने प्यार किया. आता मैंने प्यार किया ह्या पिक्चरमुळे सलमान खान खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये एंट्री करू शकला. आता ह्या पिक्चरच्या बाबतीत थोडक्यात बघूयात. हा पिक्चर कधी रिलीज झाला, तर हे इयर होतं सलमान खानचं आयुष्यातलं अतिशय महत्त्वाचं. त्याचं रनिंग एज होतं त्यावेळेला 24, म्हणजे 6, ते त्याच्या भाग्यांकाला मॅच होते. आता तुम्ही लक्षात ठेवायचं, त्याचा भाग्यांक 6 आहे, त्याचं रनिंग एज त्यावेळेला 6 वर होतं, 24 होता रनिंग एज. हा पिक्चर रिलीज झाला, ती डेट होती 1989ची. आता 1989ची टोटल करा, ती 27 वर येईल, त्याच्या मुलांकाला मॅच होते बघा, म्हणजे इयर बरोबर त्याच्या मुलांकाला मॅच होते आणि त्याचं रनिंग एज त्याच्या भाग्यांकाला मॅच होते, म्हणजे 3, 6, 9 वरती इव्हेंट होणारच होता. आता बघा, त्याच्यानंतर मैंने प्यार किया या पिक्चरची जर टोटल केली ना, ती 33 वर येते. परत एकदा 6, म्हणजे त्या जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगची टोटल केली तर 33 वर येते, म्हणजे 6 वर येते. आता तुम्ही विचार करा, बरोबर त्या पिक्चरचं रिलीज होण्याचं वर्ष, सलमान खानचं रनिंग एज आणि त्या पिक्चरच्या नावाची टोटल, हे सगळं जुळून आलं होतं. आणि म्हणून सलमान खानला त्या पिक्चरमध्ये चांगल्यात चांगलं यश बघायला मिळालं. 1991 पासून त्याच्या पुढचं 2000 पर्यंतचा कालखंडातला एक पिक्चर बघूयात. मी आता सगळे पिक्चर नाही सांगत बसणार आहे. 1989 झालं, त्याच्यानंतर आता 1998ची घटना बघा, ज्या पिक्चरमुळे सलमान खानने त्याची बॉडी बिल्ड दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावेळच्या जनरेशनमध्ये सगळ्यांनाच असं वाटायला लागलं की आपण बॉडी बिल्ड करावी. तुम्हाला पिक्चरचं नाव लक्षात आलं असेल, ज्याच्यामध्ये त्याचं गाणंही खूप फेमस झालं, प्यार किया तो डरना क्या. हा पिक्चर रिलीज झाला होता 1998ला. तेव्हा सलमान खानचं वय वर्ष होतं, रनिंग एज होतं 33 बघा. परत 6 आला, भाग्यांकाला मॅच झाला. 1989ची जशी टोटल केली तसं आता 1998ची टोटल करा, 1 + 9 + 9 + 8. आता याची टोटल केली तर किती होणार, परत 27, त्याच्या मुलांकाला मॅच झाली. बघा किती योगायोग असतात. आता हे आपण योगायोग म्हणतोय, खऱ्या अर्थाने ती न्यूमरोलॉजी वर्क करते, अंकशास्त्र इथे वर्क करताना दिसतंय तुम्हाला. प्यार किया तो डरना क्या याची टोटल 1 वर येते. आता 2000 पासून 2010च्या दरम्यानच्या घटना बघूयात. तर 2003ला त्याचा एक महत्त्वाचा पिक्चर आला, तो म्हणजे तेरे नाम. तिथून त्याचा अभिनय ना वेगळ्या लेवलवर गेला. मग खऱ्या अर्थाने सलमान खान फक्त बॉडी बिल्ड दाखवतोय आणि शर्ट फाडतोय असं वगैरे आपण जे बघत होतो, तिथे जरा वेगळा अभिनय त्याचा आपल्याला दिसला आणि खरंच खऱ्या अर्थाने सलमान खान अजून एक स्टेप म्हणतो ना आपण वरती गेला. हां, तेरे नाम पिक्चरची जो टोटल केली तर 27 वर येते, म्हणजे 9 वर येते. तर ती टोटलसुद्धा बघा त्याच्या फेवरेबल नंबरवर जाते.
तसंच तेव्हा 2003चं जर टोटल केली तर 2 + 3 केलं तर 5वर येतं, जे त्याचा सनसाईन नंबरला 8ला 5 चालतो चांगला आणि 1सुद्धा चालतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, म्हणजे न्यूमरोलॉजी कशी वर्क करते. 2010 साली सलमान खानच्या आयुष्यात खरंच खूप काहीतरी मॅजिक झालं. कारण का, तेव्हा त्याने न्यूमरोलॉजीचा वापर करताना तुम्हाला तो दिसून येईल. कारण त्याने नावामध्ये थोडेसे बदल केले, त्याच्या स्वतःच्या नावात नाही. बिग बॉस हे जे आलं त्याच्यामध्ये बघा बिग बॉसचं स्पेलिंग कसं लिहिलं गेलं आहे, ते त्याच्या फेवरेबल नंबरवर घेण्यात आलं. तसंच त्याच 2010मध्ये त्याचं दबंग हा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये पण बघा स्पेलिंगमध्ये एक जी ॲड करण्यात आला, जसं बिग बॉसमध्ये करण्यात आलं तसं दबंगमध्ये पण करण्यात आला. आता काय झालं माहिती आहे का, बिग बॉस आहे ना हे बरोबर 24 नंबरवर येतं, 6वर येतं, ते त्याच्या भाग्यांकाला मॅच होतं. 2010 याची टोटल केली या इयरची तर 2 आणि 1 3 होते, म्हणजे इयर पण मॅच झालं, त्यांची नावं पण मॅच झाली. बिग बॉसचं नाव येतं 24वरती, ते मॅच झालं. त्याच्यानंतर त्याच वर्षी जो तो पिक्चर आला दबंग, त्याची पण टोटल 1वरती येते, तेही मॅच झालं. आणि 2010ला सलमान खानचं रनिंग एजसुद्धा 45 आहे, म्हणजे ते सुद्धा 9वर येते. बघा, रनिंग एजचा पण विचार करा, त्या नावांचा पण विचार करा, त्या इयरचा पण विचार करा. हे सगळं कॉम्बिनेशन न्यूमरोलॉजीत बघावं लागतं, तर तुम्हाला आयडिया येईल की तुमच्यासाठी कोणतं इयर हे चांगलं जाणार आहे. अंकशास्त्र हे भारतातलं मूलतः एकदम जुनं शास्त्र आहे. अगदी वैदिक शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख होतो, नाही असं नाही, परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार हा तुम्हाला 2000 नंतर जास्त होताना दिसला. आणि जेव्हा ह्या फिल्म स्टार लोकांनी याचा यूज करायला सुरुवात केली तेव्हा एक सर्वसामान्य लोकंसुद्धा ह्या अंकशास्त्राकडे वळली. आपल्याकडे ॲस्ट्रॉलॉजीवर जास्त भर दिला जातो, ज्योतिषशास्त्रावर, पण अंकशास्त्रावर भर द्यायला सुरुवात ती 2000 नंतरच झाली. आता सलमान खानचा जो एक पिक्चर येतो, आता हे सुद्धा इयर बघा 2025ची टोटल केली तर ती सुद्धा 9वर येते. आणि तसंच आता रनिंग एज सलमान खानचं 60 आहे, 60 आहे, 6वर येते, म्हणजे परत एकदा 6चं कॉम्बिनेशन भाग्यांकाबरोबर जुळलं रनिंग एजचं. आणि आत्ताचं इयर 9 आहे, ते त्याच्या मुलांकन नंबरबरोबर जुळलेलं आहे. आणि आता त्याचा पिक्चर रिलीज होणार आहे, तो म्हणजे सिकंदर, आणि सिकंदर हे नावसुद्धा 1वर येतं आहे. परत एकदा चांगला योग जुळून येतो आहे आणि याचा हा पिक्चर, सलमान खानचा हा पिक्चरसुद्धा चांगला बिझनेस करताना दिसेल तुम्हाला. ते काही लोक बोलत असतात याच्यामागे लॉजिक काय, तर ते नाही. केस स्टडीच्या माध्यमातून तुम्हाला जास्त कळेल की खरंच अंकशास्त्र कसं वर्क करतं, न्यूमरोलॉजी कशी वर्क करते. आणि बऱ्याच केस स्टडी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत, आणि अशाच लोकांच्या शेअर करणार ज्याचा डेटा तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला ही केस स्टडी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.